मित्रांनो, तुमच्यासाठी आज आपण अशी थाळी शोधून काढली आहे की तुम्हाला फक्त ती 60 रुपयाला मिळणार आहे. विद्यार्थी असाल किंवा बाहेर गावाहून इथं जॉबला आला असाल तर नक्कीच तुम्हाला खिशाला परवडणारी ही थाळी आज आम्ही शोधून काढलेली आहे. अनेक महत्वाची गोष्ट मित्रांनो, जर आपल्या थाळीला जर भाकरी पाहिजे असेल तर कुठल्याही व्हेज हॉटेलवरती भाकरीचे 10 ते 5 रुपये एक्स्ट्रा घेतले जातात. पण इथं मात्र या जेवणामध्ये मित्रांनो तुम्हाला चपाती असू दे किंवा भाकरी असू दे, इथं फक्त आणि फक्त 60 रुपये आपल्याला द्यावे लागणार आहेत. मित्रांनो, या आपण या थाळीचे आस्वाद घेऊया. ही थाळी कशी भरली जाते बघूया. चला तर मग. नमस्कार. हा नमस्कार. माझं नाव सुभाष गुंडा वळवडे. ओके. आमच्याकडे राईस प्लेट शाकाहारी शुद्ध शाकाहारी मिळते. बर. 2 भाकरी, भात, भाजी, आमटी, कांदा, करायला ताक. बर. 60 रुपयाला मिळते. एवढं सगळं 60 रुपयाला फक्त मिळणार आहे? हो, 60 रुपये. बर. आपला स्टॉल कधीपासून आहे सांगा जरा. स्टॉल आमचं 25 वर्ष झालं. 25 वर्षापूर्वीपासून आहे. हो. पण तुमच्या सुरुवातीला किती रेट होता सांगा थाळीचा? सुरुवातीला 10 रुपये. 10 रुपये रेट होता. आम्हाला इथं तुमचा सेटअप जरा दाखवा. गाड्यावरती तुम्ही कशा पद्धतीने थाळी भरताय दाखवा आणि काय काय तुमच्या थाळीला लावताय ते पण दाखवा जरा. तर मित्रांनो, इथं बघू शकताय स्टीलच्या गाड्यावरती खूप स्वच्छता काकांनी मेंटेन केलेली असते. गेले 20 ते 25 वर्ष इथं थाळी देतात काका. तर आता थाळी कशी भरली जाते बघणार आहोत आपण. तर हे काय काका, जरा हलवून दाखवा. आज कुठली भाजी केली? आज वाटाणा आणि बटाटा मिक्स. वा, आमच्या आवडीचे आहे. वाटाणा आणि बटाटा मिक्स आहे. ओके. मित्रांनो, सगळ्यात पहिल्यांदा वाटाणा बटाटा मिक्स केलेला आहे. ते डाळ टमाटोची आमटी. डाळ आणि टमाटो आमटी. बर. ओके. त्याचा कट दिलेला आहे. मित्रांनो, हा आमटी जे आहे ते नक्कीच एकदा येऊन तुम्ही टेस्ट करा, कारण लोक वाटीवर पिऊन सुद्धा जातात इथं आमटी. जरा ढवळून काका जरा दाखवा. वा, कसली आमटी म्हटला होता खाली? डाळ आणि टमाटो. तर डाळ आणि टोमॅटोची ही सार आहे. खूप छान पद्धतीने आमटी असते इथं. तर गरमागरम वाफ तुम्ही बघू शकता मित्रांनो. आता थंडीचे दिवस आहेत, म्हणजे पाऊस आता पडलेला आहे आणि गारवा आहे हवेमध्ये. तर आमटी घेतलेली आहे, ते आपण घेतलेलं आहे. कडेला काय दिलं काका? ताक आहे. ताक आहे. परत लोणचं आहे, खरडा. लोणचं आणि आंब्याचं लोणचं आहे. हा, आंब्याचं लोणचं. आणि हे खरडा आहे. हे खरडा आणि कांदा पण येणार आहे. ओके. तर पातेले भरून इथं बघू शकता काकांनी चपात्या आणल्या. का किती चपात्या भाकऱ्या? ह्या भाकऱ्या 80 भाकऱ्या. 80 भाकऱ्या आहेत. आणि चपात्या जरा ताट करून दाखवा लोकांना आमच्या. चपाती 150 चपात्या आहेत. बर बर बर. आणि इथं आपल्याला थाळीला चपाती आणि भाकरी पण मिळते? दोन्ही बी मिळते. भाकरीचे काय एक्स्ट्रा चार्जेस घेतले जातात? नाही. ओके. बाजरी भाकरी बी मिळते. बाजरीची भाकरी पण असते? बाजरीची भाकरी. ओके. बाजरी, ज्वारी, चपाती. ओके. तर मित्रांनो, ताटाला काका भाकरी थाळीला लावा आमच्या. किती भाकऱ्या दिल्या जातात? 2 भाकरी एका ताटाला. एका ताटात. मित्रांनो, बघू शकता ही भरगच महाराष्ट्रीयन थाळी जी आहे ती आपल्याला 60 रुपयाला फक्त मिळते. त्यामध्ये 2 भाकऱ्या आहेत, गरमागरम आणि मऊ आहेत भाकऱ्या एकदम. खरडा आहे, लोणचं आहे आणि हे आज वाटाणा आणि बटाट्याची भाजी आहे. तसंच डाळीची आमटी आहे, ताक आणि कांदा आहे. आता महत्वाचं म्हणजे भात राहिला. तर तो थोडा वाटीमध्ये आपल्याला भात बघू शकता. थाळीला असा हा भात देखील लावला जातो. ठेवू काय? हा, ठेवा मध्ये. वा. तर काका, समजा आता ही थाळी आहे आपल्याला आणि जर काही कमी पडलं ह्यामध्ये, जर भाजी आमटी जर घेतली तर ते काय त्याचे एक्स्ट्रा चार्जेस द्यायला लागतात? काही नाही एक्स्ट्रा चार्जेस. काही नाही. एक्स्ट्रा चार्जेस पण काही नाही, फक्त भात आणि भाकरी जर घेतलं. बर. भात आणि भाकरी घेतले तर एक्स्ट्रा चार्जेस द्यायला लागतील. ओके. तर काकांनी आता थाळी लावलेली आहे मित्रांनो, इथं बघू शकता. बसा. तर ही थाळी समोर बघू शकता तुम्ही. मित्रांनो, आता जेवणाची वेळ झाली आणि आता तुम्ही बघू शकता हळूहळू लोक गर्दी करतात. तर काका, ही शेगडी कशासाठी ठेवली? शेगडी आमटी आणि भाजी गरम करायला. आमटी आणि भाजी गरम करायला आणि चपाती आणि भाकरी कडक करायच्या. कडक जर पाहिजे कडक करून देतात शेगडी? कडक करून देतो. ओके ओके. इथं बघू शकता मित्रांनो, समोर शेगडी आहे आणि भाकरी किंवा चपाती जर कडक करून पाहिजे असेल तर काका इथं कायम अशी शेगडी ठेवली असते आणि ह्या शेगडीवरती भाकरी किंवा चपाती कडक करून दिली. बरोबर ना काका? बरोबर. ओके. तर समोर बघू शकता आता पार्सल दिलं जाते. पार्सल बिलची सोय आहे. पार्सलला सोय आहे पार्सलची पण. त्याचे काय एक्स्ट्रा चार्जेस घेतात पार्सलचे? नुसतं भाजी पाहिजे तर भाजी आमटी. अच्छा, भाजी आमटी द्यायला लागतात. ओके. मित्रांनो, भाजी आमटी देखील इथं फक्त पार्सल दिले जाते. जर कुणाला काय पाहिजे असेल तर काकांना कॉन्टॅक्ट करा आणि इथं येऊन तुम्ही सगळे पदार्थ घेऊ शकता. 2 भाकऱ्या ताटाला दिले जातात.
आणि आता आता दोन समोर बघू चपात्या शकताय, छानपैकी आता ही खरपूस अशी भाकरी भाजलेली आहे कोळशावरती. ओके. आता समोर बघू शकता मित्रांनो, भात देखील आता पार्सल दिला जातोय. तर आता इथं जेवणाबरोबर पार्सलला पण भरपूर लोक येतात. हो, पार्सल भरपूर लोक असतात. तर मित्रांनो जसं म्हणालो की जेवणाबरोबरच इथं पार्सलसाठी पण एवढं बरेच बस लोक का? येतात. आणि काका एवढं इथं बस बघायला का? लागला तुम्ही की भाकरी आता कोळशावरती गरम करायला लागलेत. तर एक दोन एक पिशवी काढ. मी दिनेश दातार. हा, मी भरपूर वर्षापासून महावीर नाश्ता जेवणाच्या इथे येतो. बर. काय इथलं काय आवडते तुम्हाला? मला राईस, चपाती, भाकरी बर सगळं भरपूर आवडतं. बर. मामांच्या हातचं. काय जेवणाबद्दल काय खूप- बोलशील? जेवणाबद्दल काही तक्रार नाही, भरपूर चांगलं आहे. ओके ओके, थँक्यू. मोठ्यानं जयंतीलाल शहा बर. इथं कधीपासून येत आहे? 20 वर्ष झाले. 20 वर्ष झाले येत आहे हम्म. कंटिन्यू कंटिन्यू नाही म्हणजे वीकली मंडे टू डे येत आहे. नाहीतर मी पार्सल पण घेऊन जातो. पार्सल पण घेऊन जातं. इथलं काय जेवणाचं वैशिष्ट्य काय सांगाल आमच्या प्रेक्षकांना? म्हणजे त्याचं म्हणजे एक नंबरच जेवण आहे. एक नंबर जेवण आहे. तर मित्रांनो, न्यू प्रिया जैन खानावळच्या समोरच आणि इथं महात्मा गांधी वाचनालयाच्या अगदी समोरच इथं हा महावीर भोजनालय नावाचा स्टॉल असतो. गेली 25 वर्ष मित्रांनो इथं हा स्टॉल आहे. आता स्टीलचा गाडा असा स्वच्छ करकरी दिसत असला तरी पूर्वी छोट्याच्या हातगाडीवरती हा व्यवसाय करत होते काका. आणि आता खूप छान पद्धतीने आता हा स्टॉल वगैरे बनवलेला जातो. आणि गरमागरम पदार्थ, गरमागरम जेवण जर घ्यायचं असेल मित्रांनो आणि तेही बजेट फ्रेंडली मध्ये 60 रुपये तर इथं अवश्य आणि सगळे पदार्थ टेस्ट करा. तर आपली थाळी लावूयात आणि काका काय काय देतात बघूयात. मित्रांनो आता इथं आपली महाराष्ट्रीयन थाळी भरली जाते. लोणचं दिलेलं आहे, खरडा दिलेला आहे, ताक आहे. आता ही जी भाजी आहे आज रोज वेगळी भाजी असते. आणि ही कसली आमटे? हे डाळ टमाटे डाळ टमाटोची आमटी. आणि मित्रांनो भाकरी बघू शकता इथं शेकाला ठेवलेली आहे. कडक पाहिजे. कडक पाहिजे असेल तर कडक भाकरी सुद्धा मिळते. दिवस आहेत म्हणजे पावसाचे दिवस आहेत आता आणि गरमागरम कडक भाकरी जर खायची असेल तर महाराष्ट्रीयन थाळी जर खायची असेल आपल्याला कमी बजेटमध्ये 60 रुपये तर इथं या नक्की. आता ही भाकरी गरमागरम कडक केली जाते आणि इथं थाळीला दिली जाईल. तर काका मला असं विचारलं होतं की 60 रुपयाला खरंच परवडते का आपल्याला? परवडत नाही, पण आता काय करायचं. कारण मॅगी घ्या किंवा चहा पाणी जर घ्यायला गेलं, चहा वडा जरी घेतला तरी 60 पेक्षा जास्त जाते. पण तुम्ही मात्र अजून सुद्धा 60 रुपयाला देताय सगळं. 60 रुपयाला सगळं. म्हणजे कसं खरंच परवडते म्हणजे काय मॅनेज कसं करताय तुम्ही? सगळे घरचे आहेत म्हणतात ते खपून जात. घरचे सगळे कामाला असल्यामुळे खपून जाते. खपून जात. नाहीतर ही परवडण्यासारखी गोष्ट हे नाही आहे तशी. परवडण्यासारखी गोष्ट नाही. खरंय. म्हणजे कोण कोण तुम्ही काम करताय आता इथं? मी आमची सून आहे, बर धाकटा मुलगा आहे बर. आणि एक नातू आहे. ओके. म्हणजे सगळे घरचे सगळे सगळे- तुम्ही काम करताय स्टॉल हो, साठी. सगळे करतात. तर दिवसाला म्हणजे सकाळी आता तुम्ही दिवसाची सुरुवात कशी होते तुमची? किती वाजता उठाय, काय भाजी वगैरे आणायला लागत असेल? 9 वाजता. 9 नंतरच सुरुवात होते हा, कामाची. 9 वाजता ते चालू. बर बर. म्हणजे भाजी दिवसभर आणणे. खरं काम करायला लागत असेल सगळं. दिवसभर ह्यातच. दिवस सगळं ह्यातच जाते. दिवस सगळं ह्यातच जातो. बर. मित्रांनो भाकरी बघू शकताय छानपैकी आता खरपूस भाजलेले आहे आणि थाळीला आता लावली जाईल. मित्रांनो या थाळीला 2 चपात्या आणि 2 भाकरी असतात. काही घ्या, रेट आहे 60 रुपये. 60 रुपये. बरोबर ना का? बरोबर. हे लोणचं जरा वेगळं दिसतंय का? काय आहे लोणचं? हे आंब्याचे लोणचं आहे. हे लोणचं घरगुती केलेलं दिसतंय जरा. घरगुती आहे. घरीच करताय सगळं? सगळं घरी. आणि हे खरडा कसला आहे? हे लाल खरडा जरा दिसायला काय लाल मिरचीचा खरडा. म्हणजे पिकलेल्या मिरचीचा आहे. पिकलेल्या मिरचीचा. गाभुळलेल्या मिरचीचा खरडा जो म्हणतो तसा आहे. हा, हा. बरोबर. हा बाधत नाही ना जास्त म्हणजे लाल मिरचीचा खरडा? हो, भाजूनच करायचं का ते? हा नाही बाधत नाही म्हटलं, चांगला असतोय चांगला असतो. तब्येतीला. हा. बरोबर. द्या जाऊ. हो, या की झालं. तर मित्रांनो ही भाकरी जी आहे आता थाळीला लावली जाते. तर आपल्याला पाहिजे तशी गरमागरम 2 भाकऱ्या घेऊ शकता आणि रेट आहे 60 रुपये. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भाजी वगैरे रिफिल केली तर इथं कुठेही एक्स्ट्रा चार्जेस घेतले जात नाहीत, फक्त भाकरी आणि भाताचे. हा रंजित चव्हाण. बर. महावीर भोजनालयाला तुम्ही कधीपासून येत आहे? 1-2-3 वर्ष झालं. बर. 2-3 वर्ष कंटिन्यू येत आहे. एक बर. नंबर जेवण आहे. मी गेली 10 वर्षापासून तरी मी स्वतः येतोय. आणि जरा टॉप अँगलला जरा थाळीमध्ये काय काय दाखवा जरा. तर मित्रांनो ही थाळी आपण मागवलेली आहे आणि या थाळीला 2 भाकऱ्या दिल्या जातात. आता एक गरमागरम भाकरी आपण कडक घेतलेली आहे, दुसरी भाकरी येईल
कांदा घेतलेला आहे. ही जी आहे ती मित्रांनो वाटाणा आणि बटाट्याची भाजी आहे. आज भाज्या रोज वेगवेगळ्या असतात. इथं समोर बघू शकताय छान अशी सुंदर कट असलेली ही आमटी आहे डाळीची. तिथली आमटी जबरदस्त असते मित्रांनो. आणि ताक कंपल्सरी रोज असतं. आणि हे आंब्याचं घरगुती लोणचं आहे. पिशवीवर ठेवा. काकांनी घरी केलेलं लोणचं असं हे. आणि हा लाल मिरचीचा ठेचा आहे तर मित्रांनो. आणि गरमागरम कुरकुरीत भाकरी आहे. आणि कडक चालतंय ना? वाटाण्याच्या भाकरीचा एक घास आता सगळ्यात चालतंय ना पहिल्यांदा भाकरी आपण कडक? वाटाण्याच्या भाजीचा घास सगळ्यात पहिल्यांदा आपण आता घेणार आहोत. घरगुती भाजीला जसा फ्लेवर असतो अगदी तसाच घरगुती फ्लेवर आहे. आणि भाजी मात्र मित्रांनो झणझणीत आहे. थोडासा कांदा घेऊयात. कांदा देखील फ्रेश दिलेला आहे. सोबत आहे मित्रांनो ही डाळीची आमटी. तर तुम्ही कट चेक करू शकता. वा मित्रांनो झणझणीत आमटी म्हणजे काय असते ते तुम्हाला इथं आल्यानंतर कळेल. आणि कोणाला जर सर्दी वगैरे झाली असेल तर 2 वाटी तुम्ही आमटी प्या. नक्कीच तुमची सर्दी पळून जाईल. हे लोणचं मित्रांनो बघू शकताय. हे या सीझन मध्ये केलेलं ताजं असं घरगुती लोणचं आहे. तेच पण बघूया. आंबा थोडासा पिकलेला आहे आणि थोडस गोडसर चव त्यामुळे येते. वा ही आता दुसरी भाकरी आलेली आहे याच्यामध्ये. मिरचीचा ठेचा बघत आपण आता. थोडस ताक. वा मित्रांनो जर तुम्ही सांगत असाल खमंग आणि झणझणीत जेवण जेवायचं असेल आणि ते देखील बजेटमध्ये तर दिल्ल्या पत्त्यावर दिल्ल्या पत्त्यावरती या आणि सगळे पदार्थ टेस्ट करायला विसरू नका. रडा लागला. बजेटमध्ये महाराष्ट्रीयन थाळीच्या शोधात असाल तर हे आपल्यासाठी आदर्श ठिकाण आहे. तर जेव्हा कधी तुम्ही सांगितलं याल संध्याकाळी 7 नंतर जेवायचं असेल तर दिल्ल्या पत्त्यावरती या आणि एक वेळ अवश्य सगळे पदार्थ टेस्ट करून बघा. भाकरी दुसरी जी आलेली आहे मित्रांनो ती अशी पापडासारखी आता कुरकुरीत झालेली आहे भाजल्यामुळे. मऊ भाकरी पाहिजे असेल तर डायरेक्ट मऊ भाकरी तुम्ही घेऊ शकता. पण ही भाकरी मात्र अशी कुरकुरीत झालेली आहे. ताक आणि भाजी आमटी जर तुम्ही रिपीट घेतली तर त्याचा कुठलाही एक्स्ट्रा चार्जेस इथं लागत नाही. अतिशय फ्रेश ताक आणि गरमागरम भाकरी अतिशय जबरदस्त मित्रांनो. ताक भाकरी खायची असेल सगळे पदार्थ जर टेस्ट करायचे असेल तर या. तर मित्रांनो गरमागरम भाकरी होती ती संपलेली आता. 2 भाकऱ्या घेतल्या होत्या कडक करून. इथं कोळशाच्या भट्टीवरती कडक केल्या त्या मस्तपैकी भाकऱ्या आणि त्या आता आम्ही संपवल्यात. आणि आता वेळ आहे ती राईसची. राईस टेस्ट करून बघूयात आपण. मित्रांनो विश्वास बसत नाही की 60 रुपयाला इतकं सगळं जेवण काका देत आहेत आणि त्यांना कसं परवडते हे मगाशी मी विचारलं. खरंच परवडते का काका? तर परवडत नाही पण काय करायचं असा प्रश्न त्यांनी मला विचारला. तर ह्याचं उत्तर माझ्याकडे नव्हतं. तर त्यांना पुढे विचारलं की मग कसं सगळं हे करतं सांभाळतं कसं. तर म्हटलं की घरातली जी सगळी लोक आहेत अगदी नातवापासून सुनेपासून जी काही सगळी आहेत ती सगळेजण इथं येऊन मदत करतात आणि त्यामुळे ते परवडते. काकांचा मुलगा पूर्वी हे सगळं सांभाळायचा पण आता तो देवाघरी गेला नाहीये. पण काका हार मानलेले नाहीत आणि खंबीरपणाने उभे आहेत आणि सगळ्यांना लोकांना जे काही कोणी लोक येतात त्यांना सगळ्यांना जेवण वाढतात. तर मग अशी बोलता बोलता त्यांना म्हटलं की जेवण किती वाजता? तर रात्री 2 वाजतात मित्रांनो. तिथलं सगळं आवरून जाऊन भांडी वगैरे स्वच्छ करूपर्यंत सगळं स्टॉल आवरूपर्यंत रात्रीचे 2 वाजतात. आणि रात्री 2 वाजता रोज काका जेवतात आणि त्यांच्या दिवसाचा शेवट रात्री 2 वाजता होतो. विचार करा. तर मित्रांनो सांगलीमध्ये अशी लोक आहेत ज्यांनी सांगलीचं कल्चर जपून ठेवलंय. खाद्य परंपरा जपून ठेवलेली आहे. तर मित्रांनो खूप कमी रेटमध्ये इथं ह्या रोडला थाळ्या मिळतात. पुढं जैन खानावळ आहे, प्रिया खानावळ आहे, माजरे खानावळ आहे. इथं पण खूप कमी मध्ये जेवण मिळतं. पण आज आपण इथं अशासाठी आलो की 60 रुपयाला चांगलीच कोणीही थाळी देत नाही महाराष्ट्रीयन थाळी. तर ती मला तुम्हाला दाखवायची होती. आणि लोक कसे स्ट्रगल करतात आणि सांगलीमध्ये कशी परंपरा जपली जाते, खाद्य संस्कृती कशी जपली जाते ते मला तुम्हाला दाखवायचं होतं स्पेशली. आणि आता आपण राईस घेतलाय समोर बघू शकता तुम्ही. हा राईस घेतलाय. हे डाळ आपण आता त्याची आमटी घेऊयात. आमटी अतिशय झणझणीत असते इथं. डाळ
आणि टोमॅटोचं सार आहे जबरदस्त. आणि आमटी आपण सगळी घेऊयात आता. आणि यामध्ये आपण वाटाण्याची भाजी जी आहे ती पण आपण कुस्करून घेतलेली आहे. आणि एक बाईट आपण बनवून घेऊयात आता. तुम्ही पण या मित्रांनो सांगितल्या पत्त्यावरती. आणि सगळे पदार्थ टेस्ट करायला आल्यानंतर एक घास घेऊयात आपण. मित्रांनो टेस्ट काकांचं स्ट्रगल ऐकला, ते कसं काम करतात ते ऐकलं. त्यानंतर काकांबद्दलचा आदर खरंच दुप्पट झाला. कारण इतक्या अशा परिस्थितीमध्ये कोणाला मदत करत नाही मित्रांनो. आणि फक्त त्यामध्ये हे सगळं करण्याच्या मागे मदतीची आणि माणुसकीची भावना हे स्पष्टपणाने जाणवतं. मग अशी चर्चा करत होतो आलेल्या लोकांची, तेव्हा ते म्हटले की जर कधी त्यांच्याकडे पैसे नसतील तर काका तुम्ही पुन्हा कधी याल तेव्हा द्या असं म्हणतात, पैसे द्याच असं म्हणत नाहीत. असे बरेच लोक येतात की ज्यांच्याकडे पैसे नसतील ते जेवतात आणि जातात, आल्यानंतर पैसे देतात. उद्या पैसे द्या असं सुद्धा ते शब्द वापरत नाहीत. कधी याल तेव्हा द्या असा शब्द ते वापरतात. तर खरंच मित्रांनो सांगलीच्या ह्या लोकांना खरंच सलाम आहे माझा, ज्यांनी खरंच ही परंपरा जपून ठेवलेली आहे आमच्या सांगलीची. वा. आवर्जून मित्रांनो जेव्हा कधी तुम्ही सांगली याल तेव्हा 7 नंतर हा स्टॉल चालू होतो, इथे या आणि सगळे पदार्थ टेस्ट करा. व्हिडिओ कसा झालाय ते आम्हाला कळवायला विसरू नका. चॅनल शेअर सबस्क्राईब करा. खाद्य परंपरा पाहिजे असेल तर आपल्या सांगलीची प्लेलिस्ट वेगळी आहे, ती तुम्ही आवर्जून बघा आणि तिथले सगळे व्हिडिओ बघा. मित्रांनो आता मी हे जेवण सगळं संपवतोय. बहुतेक तुम्ही पण जेवायला बसला असाल आणि जेवता जेवता व्हिडिओ बघत असाल तर कधी तुम्ही नक्की या बाजूला आलात तर या, जेणेकरून काकांना पण प्रोत्साहन मिळेल, पुन्हा उभारण्याची पुन्हा एकदा जिद्द मिळेल. कारण काका मुलगा गेल्यानंतर काका डिस्टर्ब होते बरेच दिवस आणि पुन्हा आता त्यांनी नव्या उमेदीनं हे सगळं स्टॉल वगैरे चालू केलाय. आलेल्या लोकांचं पण म्हणणं होतं की काकांनी स्टॉल वगैरे बंद करू नये, कारण प्रेमाची आपुलकीची जाणीव त्याच्या मागे होती, भावना त्याच्या मागे होती. तर मित्रांनो या सगळे आणि त्या थाळी एन्जॉय करायला विसरू नका. आणि व्हिडिओ बघून आल्यानंतर काकांना सांगा की व्हिडिओ बघून आलोय, सांगायला विसरू नका. चला भेटूयात मित्रांनो अशाच एका सुंदर व्हिडिओ. पूर्वी मुलगा असायचा तेव्हा आम्ही येत होतो. अगोदर मी होतो. हा. त्याच्यानंतर लॉकडाऊन पासून लॉकडाऊन उठल्यानंतर त्याला दिलं ताब्यात. बर. तो आता 6 वर्ष झाले पहिला वर्ष. बर. काय नाव काय होतं? गोमटेश. त्याला पुरा सांगली आजूबाजूचे खेडेगाव सगळे ओळखतात. बरोबर. तासगाव, मिरज तिथपर्यंत त्याचे जेवायला जे जे लोक येतात ते सगळे त्याला ओळखत होते. हो, सगळे ओळखत होते. तो असताना मी पण येऊन गेलो एकदा हो. दोनदा. आणि सगळे फुल घेऊन जेवण बर. त्याला जेवायला ते काय झालं होतं म्हणजे कशा अटॅक आला त्याला. अटॅक आला होता? अटॅक आला. तो पुरा गोमटेश म्हणजे की कोणीच ओळखते महावीर बोलतो. बर. नवीन उत्साहाने आम्ही परत चालू केलेला हा. आहे. सगळ्यांनी या तुम्ही. ओके. जुने जे काही ग्राहक असतील ते सगळे येतील, सगळ्यांनी व्हिडिओ जे बघतील तेव्हा सगळेजण कॉमेंट देखील करतील जे जे इथं जेवून गेलेत, कारण 20-25 वर्ष तुम्ही ग्राहक जोडून ठेवलेला आहे. हो. आणि त्यामुळे सगळेजण येऊन तुम्हाला इथं सहकार्य करतील. याबद्दल आज तुम्ही आम्हाला वेळ दिला त्याबद्दल खरंच खूप खूप आभार. आभार. आणि सगळे तुमचे जे जोडलेले लोक आहेत ते पुन्हा एकदा येतील उत्साहानं आणि तुम्हाला सहकार्य करतील आणि आठवणीनं सगळे जे काही आठवणी ज्या असतील त्या कॉमेंटच्या रूपाने खाली सांगतील सगळे. चालेल, थँक्यू.